मी ठाणलं की या तालुक्यासाठी आणि आपल्या उमरेड तालुक्यासाठी ही MIDC काही झालं तरी मी करून दाखवणार। तर त्या MIDCला आपण कुही नावच कुही दिलं होतं। तो 429 हेक्टर म्हणजे जवळजवळ 1050 एकराची MIDC आता मंजूर झाली आहे आपल्या उमरेड विधानसभेत आणि तिचं नाव कुही औद्योगिक वसा म्हणजे MIDC असंच झालं आहे। आज आपल्याकडे सांगत असताना मलाही खूप आनंद होत आहे की आपल्या या भागामध्ये ही MIDC झाल्यानंतर एक नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी उघड होतील, तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल। दुसरी एक गोष्ट आणखी झाली की काल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन केलं की ही डिक्लेअर होत असताना काही लोकांना माहीत झालं की इकडे नवीन MIDC होत आहे। तर रामकी नावाची या देशातली मोठी कंपनी आहे। आपण जर सर्च केलं तर एक देशामध्ये त्या रामकीचा मालक आंध्राचा एक खासदार आहे। माझी त्यांच्यासोबत चर्चा नाही झाली, पण त्यांचे जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि इथे लॉजिस्टिक पार्क टाकण्याकरता त्यांनी या जागेची मागणी सुद्धा केली। सगळे धंदे त्या नवख्या उमेदवारांना इथे पत्रकार परिषद होती। पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे सहकारी या विधानसभेचे संयोजक सन्माननीय आनंदराव पाटीलजी, बाजार समितीचे आमचे सभापती आमचे सहकारी कडूजी, आमचे बाजार समितीचे उपसभापती, आमच्या शहराचे अध्यक्ष सुभाष भाऊ, आमचे दिलीप भाऊ, आमचे नगरसेवक, आमचे तालुकाध्यक्ष, सर्व पत्रकार बंधू, आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचा जो उद्देश आहे तो की मागच्या 2022 मध्ये मी जी सुरुवात केली होती की या उमरेड विधानसभेमध्ये नव्यानं एक MIDC झाली पाहिजे, त्याच्यासाठी सतत माझा पाठपुरावा होता। 2022ला एक मी पत्र त्यावेळचे मंत्री महोदय सुभाष देसाईजी असेल त्यांना दिलं होतं। पहिल्या महिन्यामध्ये पत्रव्यवहार सुरू केला आणि नंतर लागलीच मग वारंवार पाठपुरावा करत होतो। पण ज्या गोष्टीला यश येण्याचं होतं ते खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत झाले त्यावेळेस मागच्या 6 महिन्या अगोदर ज्या बैठका झाल्या, उदयजी मी आमदार असताना ते मंत्री असताना एक जवळचे संबंध त्यांचे माझे होते आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या नवीन MIDCला मार्ग देण्याकरता काम केलं, मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो। उदय सामंतचे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री बावनकुळे साहेबांचे, त्यांनी यांच्यामध्ये मला मदत केली आणि जे माझं स्वप्न होतं, आपल्या सगळ्यांचं स्वप्न, माझ्या सहकार्याचं स्वप्न होतं की या उमरेड विधानसभेमध्ये नवीन MIDC झाली पाहिजे। त्याची हिस्ट्री इथून सुरुवात झाली। मला कोणी पत्र दिलं नव्हतं की इकडे MIDC झाली पाहिजे, तिकडे MIDC झाली पाहिजे, पण त्याची संकल्पना मला जी मिळाली ते कुहीमधनं मिळाली। कारण कुहीमध्ये 1-2 कार्यक्रम करत असताना नेहमी लोक म्हणायचे की आमचा तालुका मागासलेला आहे, भाऊ कुही तालुका मागासलेला आहे, कोणीही झालं तरी काही होत नाही। तर ते शब्दच माझ्या कानावरती पडले होते ना। त्याच वेळेस मी ठाणलं की या तालुक्यासाठी आणि आपल्या उमरेड तालुक्यासाठी ही MIDC काही झालं तरी मी करून दाखवणार। तर त्या MIDCला आपण कुही नावच कुही दिलं होतं आणि मग जेव्हा जागा शोधायला सुरुवात झाली तर आपण कुहीपासून सुरुवात केली। म्हणजे नागपूरच्या अगदी जवळ जागा पाहिजे, जेणेकरून जो कोणी उद्योजक राहील तो जवळ जागा राहिली की लवकर येते आणि त्याला मेट्रो सिटी असेल, विमानतळ असेल, बाकी गोष्टी असेल तर तो नागपूरहून जवळ राहिली। समजा नागपूरच्या मी कुहीच्या शेवटच्या टोकावर नेली असती, मांडळला नेली असती, बेलतूरला नेली असती, तिकडे लोक येत नाही। तर कुचाडी मोहावाडीपासून सुरुवात झाली, पण कुचाडी मोहाडीचे जेव्हा मी रेट बघितले तर तिथे रेटच त्यावेळेस 60-70 लाख रुपये होते। तर 60-70 लाख रुपये असल्यानंतर शेतजमिनी लोक देत नाही, म्हणजे अडथळा येते। एखादी MIDC तयारी करत असताना त्या जागेचे रेट सुद्धा आटोक्यात राहिले पाहिजे, कारण खूप हायर साईड जर रेट राहिले तर ती MIDC आपण जेव्हा विकतो प्लॉट तर ते खूप रिजनेबल रेट नाही राहिले तर उद्योजक येत नाही। तर मग मी कुचाडी मोडले सोडल्यानंतर मग डोंगरगावला आलो, डोंगरगावला जमीन पाहिली। याच्यामध्ये मी जवळजवळ मला असं वाटते की या शेत जमिनी बघण्याकरता माझा SDO असेल, माझा त्यावेळेचा अधिकारी असेल, आम्ही सगळे सोबत फिरत होतो की कुठे कुठे जागा ही ड्राय मिळते। कारण एखादी शेतजमीन जर घ्यायची असली तर ती जमीनसुद्धा ड्रा पाहिजे, म्हणजे एरिगेटेड जमीन असली तिला आपल्याला घेता येत नाही, कारण निकष असतात।
तर मग तिकडून झाल्यानंतर मग डोंगरगावला आलो मी. तर डोंगरगावला बऱ्यापैकी तिथे झुडपी जंगल आहे, खदानीच्या जागा. मग डोंगरगाव नंतर आलो आम्ही मांगलीला. मांगलीनंतर खापरी कुरटकरला आलो आणि त्याच्यानंतर मग इकडे आपण मोहदरा झालं, सुरगाव, ससेगाव झालं. तर या भागात म्हणजे कुही आणि उमरेड असं एकंदरीत जवळ आलं पाहिजे. तर असं आम्ही सगळी प्रक्रिया केली. त्यावेळेस आमचा SDO, अगोदरचे जे SDO होते, तहसीलदार, दोन्ही तहसीलदार मी इथे बोलवलं होतं, कारण जागेचा सगळा रेकॉर्ड त्यांना पाहिजे होता. जागेचा रेकॉर्ड देत असताना MIDCला पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे, कारण MIDCकडे महसूलचा रेकॉर्ड नसतो. तर त्यावेळेस सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आणि ती बाब मग जेव्हा मंत्री महोदयाकडे गेली, तर माझ्या निवडणुकीच्या अगोदर, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या बैठका होऊन गेल्या होत्या CO लेवलवर. कारण मी जेव्हा उदय सामंतला भाऊ काही झालं तरी तिला एकदा तुम्ही आपल्या हातावर करून द्या, तर त्यांनी ताबडतोब 2 बैठका या सन्माननीय CO साहेब, डेप्टी CO आणि सगळे अधिकारी बोलून झालं. पण त्यावेळेस ते झालं नाही, कारण घाईगर्दीचा काळ होता. तर हे जे मंजूर झालं आहे ते 7 फरवरी 2025ला आपल्या इथली MIDC ही घोषित झाली आहे. विषय एक होता की माझी झुडपी जंगल आहे, खदानीच्या जागा. मग डोंगरगाव नंतर आलो आम्ही मांगलीला. मांगलीनंतर खापरी कुरटकरला आलो आणि त्याच्यानंतर मग इकडे आपण मोहदरा झालं, सुरगाव, ससेगाव झालं. तर या भागात म्हणजे कुही आणि उमरेड असं एकंदरीत जवळ आलं पाहिजे. तर असं आम्ही सगळी प्रक्रिया केली. त्यावेळेस आमचा SDO, अगोदरचे जे SDO होते, तहसीलदार, दोन्ही तहसीलदार मी इथे बोलवलं होतं, कारण जागेचा सगळा रेकॉर्ड त्यांना पाहिजे होता. जागेचा रेकॉर्ड देत असताना MIDCला पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे, कारण MIDCकडे महसूलचा रेकॉर्ड नसतो. तर त्यावेळेस सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आणि ती बाब मग जेव्हा मंत्री महोदयाकडे गेली, तर माझ्या निवडणुकीच्या अगोदर, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या बैठका होऊन गेल्या होत्या CO लेवलवर. कारण मी जेव्हा उदय सामंतला भाऊ काही झालं तरी तिला एकदा तुम्ही आपल्या हातावर करून द्या, तर त्यांनी ताबडतोब 2 बैठका या सन्माननीय CO साहेब, डेप्टी CO आणि सगळे अधिकारी बोलून झालं. पण त्यावेळेस ते झालं नाही, कारण घाईगर्दीचा काळ होता. तर हे जे मंजूर झालं आहे ते 7 फरवरी 2025ला आपल्या इथली MIDC ही घोषित झाली आहे. विषय एक होता की माझी मागणी 2000 एकराची होती, पण अधिकाऱ्याने सांगितलं मला की 2 फेज करा याला, कारण एका वेळेस एक मोठी MIDC करणं मग कधी सक्सेस मिळते नाही मिळत. तर त्यांनी मला जे सुझाव दिला तो बरोबरच होता, कारण 2 फेजमध्ये जर आपण MIDC केली ते सक्सेस राहते. तर पहिला फेज आपण आता मंजूर केला आहे, तो 429 हेक्टर म्हणजे जवळजवळ 1050 एकराची MIDC आता मंजूर झाली आहे आपल्या उमरेड विधानसभेत. आणि तिचं नाव कुही औद्योगिक वसा म्हणजे MIDC असंच झालं आहे. आणि दुसरा फेज जो आहे तो आपण नंतर मग कुहीची जागा म्हणजे ससेगाव असेल, इकडे आपलं माळणीचा काही भाग आहे आणि नंतर मग मोहदरा इकडे एंड करतो आपण. तर हा दुसरा फेज आहे आपला. तर ही सगळी आतापर्यंतची जी प्रक्रिया होती, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष याचा पाठपुरावा करत राहणं, वारंवार मंत्र्याकडे बैठका लावणं, आणि आज तो दिवस म्हणजे आज आपल्याकडे सांगत असताना मलाही खूप आनंद होत आहे की आपल्या या भागामध्ये ही MIDC झाल्यानंतर एक नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी उघड होतील, तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. दुसरी एक गोष्ट आणखी झाली की काल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन केलं की ही डिक्लेअर होत असताना काही लोकांना माहीत झालं की इकडे नवीन MIDC होत आहे. तर रामकी नावाची या देशातली मोठी कंपनी आहे. आपण जर सर्च केलं तर एक देशामध्ये त्या रामकीचा मालक आंध्राचा एक खासदार आहे. माझी त्यांच्यासोबत चर्चा नाही झाली, पण त्यांचे जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि इथे लॉजिस्टिक पार्क टाकण्याकरता त्यांनी या जागेची मागणीसुद्धा केली आहे. तर ते जर झालं, काल मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन केलं की रामकी ते चांगल्या पद्धतीने ओळखतात. उदय सामंत साहेबांना सांगितलं की रामकी आपली जागा घेण्यास तयार आहे. ही जागा त्यांनी जर घेतली तर ते डेव्हलप करतील आणि एक मोठा लॉजिस्टिक पार्क आपल्या भागामध्ये येईल. हे आपले प्रयत्न आहे की हे एकदा तर हा एक पार्ट झाला की आता डिक्लेअर झाली MIDC नवी. दुसरा पार्ट राहते की एखादी मोठी एजन्सी किंवा लॉजिस्टिक पार्क आला तर ताबडतोब त्याला गती मिळेल आणि ताबडतोब तो एक मार्ग, नवीन एखादा पार्क या विधानसभेमध्ये आला तर रोजगाराच्या अनेक संधी आणि त्याच्या माध्यमातून लवकर डेव्हलपमेंट. कारण एखादी MIDC डिक्लेअर झाली
तर ती प्रक्रिया राहते की लँड एक्विजिशन करणं, मग लोकांच्या जमिनी घेणं, मग तिथे डेव्हलपमेंट करणं, हे याला थोडंसं अवधी लागतो. पण आपण त्याच्याही सामोरं जाऊन एक जे करत आहोत की जर त्या लॉजिस्टिक पार्क करता रामकीनं जागा घेतली तर या गोष्टी करायला अजिबात वेळ लागणार, कारण लँड पण तेच घेतात, डेव्हलप पण तेच करतात आणि मग सगळ्या गोष्टी पार्कमध्ये ते आणतात. तर अशा पद्धतीचा हा प्रवास आहे. ही गोष्टी करण्याकरता माझ्या सर्व सहकार्याने मला मदत केली वारंवार आणि मी मनापासून या युती सरकारचे धन्यवाद मानतो, कारण जर हे सरकार नसतं तर ही MIDC कधी झाली नसती. राजू पारवेचं एखादं पाऊल चुकलं नाही चुकलं, पण मला माहीत आहे मी आज म्हणजे हॅपी आहो की माझ्या प्रयत्नाने ना माझ्या सरकारने मला हे मंजुरी दिली. एखाद्या वेळा मी विरोधात असतो तर हे कधी शक्य झालं नसतं. या सरकारचे मी मनापासून धन्यवाद मानतो की एवढी मोठी MIDC 1050 एकराची MIDC आपल्या या विधानसभेमध्ये मंजूर झाली. कालच्या म्हणजे तुमच्या माहितीसाठी एक कालची फोटो पण आपल्याला देऊन देतो, जे CM साहेबाला मी काल निवेदन केलं. लॉजिस्टिक पार्क आता मंजूर तर झाली आहे, त्याची फोटो आपण कुठेही पब्लिश केली नाही आणि सगळ्यांना एक एक कॉपी देऊन टाक की आपण जागा किती घेतली आहे. महत्त्वाचं आहे की ही जागा घेत असताना मी आतापर्यंत कुठेही लीक केलं नव्हतं की आम्ही घेणार कोणाला, म्हणजे याचा फायदा उद्योजकाला म्हणजे कुठल्याही व्यापाऱ्याला व्हायला नको की नाहीतर एखादी MIDC ही जागा जाणार